नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे बोबगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या गावी. आणि या गावात सुप्रसिद्ध श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर आहे. ही पाहू शकता मंदिराची पहिली कमान. चला तर आता व्हिडिओ पूर्ण बघा. आपण कानिफनाथ गडावर जाणार आहे आणि कानिफनाथांचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता मित्रांनो, आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. मंदिराचा पूर्ण व्हिडिओ आपण काढणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पाहू शकता मित्रांनो, निसर्गरम्य वातावरण आणि संपूर्ण घाट परिसरामधून आपण प्रवास करणार आहे. पाहू शकता समोर मंदिर दिसत आहे. छोटंसं गाव आहे. पाहू शकता मित्रांनो, हा कानिफनाथ गड आहे. पहा, आणि आपण सध्याला ह्याच गडावर चाललो आहे. सध्याला कानिफनाथ गडावर चाललो आहे. बघू शकता मित्रांनो, घाट चालू झालेला आहे. संपूर्ण असा घाट परिसर आहे आणि उंच डोंगरावर श्री कानिफनाथांचं मंदिर आहे. पहा, आपण सध्याला घाट चढत आहे. पाहू शकता मित्रांनो, आपण सध्याला कानिफनाथ गडावर आहे आणि कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरापाशी आलो आहे. पाहू शकता, ही मंदिराची दुसरी कमान. पहिली कमान आपल्याला 1 किलोमीटर मागे आपण तुम्हाला दाखवली होती. चला तर आपण व्हिडिओ काढायला सुरुवात करूया. इथं अशी पार्किंगची सोय आहे. पाहू शकता मित्रांनो, आपण सध्याला मंदिर परिसरामध्ये आहे आणि इथे प्रसादाचे सुद्धा दुकान आहेत. पहा, पूर्ण असा घाट परिसर आहे. हे बघा, नवनाथांचं सुद्धा मंदिर आहे. हे पहा. चला तर आता आपण कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करूयात. इथे कीर्तन सुद्धा चालू आहे. चला, व्हिडिओ पूर्ण बघा. मंदिराच्या पायथ्याशी इथे श्री वेताळ बाबांचं छोटंसं मंदिर सुद्धा आहे. पहा, संपूर्ण हे मंदिर पौराणिक आहे. हे पहा, या मंदिराला भरपूर अशा पायऱ्या सुद्धा आहेत. पाहू शकता, उंच असं डोंगरावर हे मंदिर. आता आपण पायऱ्या चढून वर जात आहे. दर्शनासाठी भक्त भाविकांची खूप मोठी गर्दी असते आणि सध्याला उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. भक्त भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांचे पाय व पायाला पोळू नये म्हणून मंदिर समितीने वर असा छत बांधलेला आहे. पाहू शकता.
खूप पायऱ्या आहेत या मंदिराला. हे पहा, संपूर्ण असा घाट परिसर आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत. हे पहा, आपण सध्याला मध्यभागी आलो आहे आणि मध्यभागी आल्यानंतर उजव्या साईडला चप्पल स्टँड आहे. चला आपण तिथे चप्पल सोडूया आणि दर्शनाला जाऊया. पाहू शकता कानिफनाथांचं मंदिर. हे पहा मित्रांनो, प्रथम आपण दर्शन घेऊया. चला मंदिरामध्ये चाललो आहे. हे पहा, ह्या मंदिरामध्ये छोटासा आपल्या खिडकी एवढाच दरवाजा आहे आणि त्यातून कपडे काढून आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जावं लागतं. पाहू शकता एकदम छोटासा दरवाजा आहे. पूर्ण असं आडवं होऊन श्री कानिफनाथांची आतमध्ये समाधी आहे. पाहू, हे बघा, आपण आतमध्ये चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे की तिथे दर्शन घेण्यासाठी कितीही मोठा माणूस व जाड माणूस असला तरी आतमध्ये जातोच. पाहू शकता मित्रांनो, इथे 2 दीपमाळा आहेत. आपलं दर्शन अतिशय छान प्रकारे झालं आणि आता भूक पण लागली आहे आणि मंदिर समितीचं इथे अन्नछत्र आहे, तिथे आपण जेवणाचा आनंद घेणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. पाहू शकता मित्रांनो, हे असं कानिफनाथांचं मंदिर आहे आणि एका छोट्याशा दरवाजातून आज कानिफनाथांचं दर्शन घेतलं. खूप आनंद झाला. आपण सध्याला मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडलाच असं मंदिर समितीचं अन्नछत्र आहे. चला आपण अन्नछत्रमध्ये जाऊन जेवण करणार आहोत. पाहू शकता मित्रांनो, हे आहे मंदिर समितीचं अन्नछत्रालय आणि इथे भक्त भाविक लोक पंक्तीला बसलेले आहेत. चला तर आपण पण बसणार आहे. हे आहे पंक्तीचे मेनू. हे पहा, भात, वरण, बटाट्याची भाजी, जिलेबी व थंडगार मठ्ठा. मित्रांनो, इथल्या अन्नछत्रामधील प्रसादाचा आपण लाभ घेतलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.